पासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेचे त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। मधले हे 1-2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसिजर 1 दिवसासाठी आम्ही हॉल्ट घेतला होता। आज महिन्याचा हा पोहोचवण्यात येत आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी बघा, एप्रिलचा हप्ता आणि मेचा हप्ता असे दोन्ही मिळून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज 2 मेसेज येणार आहेत। खटाखट आज लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती आपल्याला पैसे पडणार आहेत। सोबत कोणत्या ह्याच्यात पडणार आहे सांगतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा। लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत कारण लाडक्या बहिणींना आता 2 हप्ते लाडकी बहीण योजनेचे सोबत गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे येणार आहेत। परंतु भरपूर लाडक्या ह्याच्यातून बाद सुद्धा करण्यात आलेले आहेत, त्याची कारण आलेली आहेत। सोबत कोणत्या लाडक्या बहिणींना हे पैसे सर्वात अगोदर मिळणार कारण हे जे पैसे आहेत लक्षात घ्या मित्रांनो, टप्प्याटप्प्याने वाटप होत आहेत। आजपासून पुढे 8 दिवस हे वाटप सुरू राहणार आहे। 8 दिवस वाटप सुरू राहणार आहे। अक्षय तृतीयेच्या अगोदर 8 दिवस हे वाटप सुरू झालं पाहिजे असं सरकारचं म्हणणं होतं। त्याचनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी काही घोषणा केली होती त्या घोषणेनुसार आजपासून लाडक्या बहिणींना दुपारून तुम्हाला 12 वाजल्यापासून पुढे पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू होईल कारण चेक हा बँकेमध्ये डिपॉझिट झालेला आहे। बँकेमध्ये आपण जर बघितलं तर आता तुम्हाला माहिती आहे की अधिवेशनामध्ये 36,000 कोटी हे मंजूर झालेले आहेत आणि लाडक्या बहिणींना निश्चिंत राहावं असं सुद्धा सरकारचं मत आहे। रात्री उशिरा झालेल्या बैठकीमध्ये सरकारचा हा मोठा निर्णय झालेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ताची सगळ्यात मोठी अपडेट, सरकार अजून एक नवीन गिफ्ट लाडक्या बहिणींसाठी देत आहेत कारण आत्ताच बैठकीमध्ये त्यांनी असं म्हणलं होतं की ज्या लाडक्या बहिणी आता आपण पैसे देणार आहोत त्या बहिणींना एकदम आम्ही 2 हप्ते हे देणार आहोत कारण लाडक्या बहिणींना आपण उशीर झालेला आहे, उशीर झाल्याबद्दल माफ करा कारण त्यासाठी आम्ही त्याच्या बदल्यात त्यांना आजपासून बहिणींना जे पैसे वितरणाचा कार्यक्रम आहे तो सुरू करणार आहोत। सोबत गॅस सिलेंडरचे जे 24 आहेत ते सुद्धा देणार आहोत। सोबत आता अक्षय तृतीया जवळ आलेले आहे तुम्हाला माहिती आहे आणि अक्षय तृतीयानिमित्त एक मोठे गिफ्ट सरकार हे लाडक्या बहिणींच्या समोर आणत आहे। जवळपास आपण आता जर बघितलं तर राज्यामध्ये 2 कोटीच्या पुढे लाडक्या बहिणींचा आकडा आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो निश्चिंत राहा, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं त्रास होणार नाही। तुमच्या बँकेत लवकरच खटाखट पैसे पडणार असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी सुद्धा इथं सांगितलं आहे। सोबत हीच माहिती त्यांनी अदिती तटकरे मॅडम यांना सुद्धा दिलेली आहे। परंतु राज्यामध्ये तुम्हाला माहिती आहे अर्ज पडताळणी ही जोरात चालू आहे आणि अर्ज पडताळणीमुळेच या हप्त्याला उशीर झाला असं सरकारचं म्हणणं आहे। या अर्ज पडताळणीमध्ये बहुतांश लाडक्या बहिणी ह्या बाद झालेल्या आहेत। भरपूर लाडक्या बहिणी दुबार लाभ घेत असल्या कारणानं म्हणजे 2 योजनेचा लाभ घेत असल्या कारणानं बाद झालेल्या आहेत। जसे की नमो शेतकरी योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल किंवा दुसरी कुठलीही योजना असेल त्या योजनेचा लाभ घेत असल्यामुळे बाद झालेल्या आहेत। आता कोणाला किती रुपये मिळणार बघा लाडक्या बहिणींनो, आता जर तुम्हाला मागचे हप्ते आले नसतील तर मागचे हप्ते सोबत एप्रिल आणि मेचे 3,000 म्हणजे मागचे 3,000 आणि आताचे 3,000 असे 6,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। म्हणजे जर तुम्हाला फेब्रुवारी मार्च हप्ता आला नसेल तर ते 3,000 आणि आताचे 3,000 सोबत गॅस सिलेंडरचे 2400 कारण अजितदादा पवार यांनी सांगितलं होतं की आता लाडकी बहिणींसोबतच अन्नपूर्णा योजना जी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला मोफत वर्षाला 3 गॅस सिलेंडर मिळतात ते सुद्धा वाटप सरकार करणार आहे। त्याची चेकलिस्ट तयार आहे, बँकेची यादी सुद्धा तयार आहे। परंतु तुम्हाला 3 कामं करायची आहेत। बघा आजच तुम्हाला बँकेमध्ये जायचं आहे आणि तुमचं पासबुक जे आहे त्याच्यावरचं जे नाव आहे आणि तुमचं जे आधार कार्ड आहे त्याच्यावरचं जे नाव आहे ते चेक करायचं आहे। स्पेलिंग मिस्टेक असेल तर ती स्पेलिंग मिस्टेक दूर करून आधार कार्ड अपडेट करून ते तुम्हाला बँकेत आजच्या आज सबमिट करायचं आहे, अन्यथा तुम्हाला पैसे येणार नाहीत। सरकारनं आत्ताच मोठी बातमी दिली आहे की आधार कार्डची चुकीची माहिती याच्यामुळे जवळपास 10 ते 12 लाख लाडक्या बहिणींना तिथं पैसे वाटण्यास त्यांना त्रास होत आहे। त्यामुळे तुम्ही तसं काही करू नका। तुमचं जे काही आधार कार्ड आहे ते एकदा चेक करा। बघा तुम्ही आधार कार्ड अपडेट करून वर्ष झाला असेल, 2 वर्ष झाला असेल किंवा 10 वर्ष सुद्धा झाला असेल, त्यावेळेस तुमच्याकडून काही चुका झालेल्या आहेत। आधार कार्डवरची जी माहिती आहे त्याच्यामध्ये काहीतरी थोडीशी स्पेलिंग मिस्टेक असेल, जन्मतारीखमध्ये थोडी बदल असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला चेक करून आधार कार्ड अपडेट करून आजच तुम्हाला तुमच्या बँक खात्यात जमा करायचं आहे। सोबत जर तुमचं पोस्टाचं खातं असेल तर त्या पोस्टाच्या खात्यात सुद्धा तुम्हाला ते आधार कार्ड जमा करायचं आहे असा आदेश सुद्धा दिले गेलेले आहे। दुसरी गोष्ट, ज्या लाडक्या बहिणींना पैसे हवे आहेत मागचे आणि पुढचे त्यांना रेशन कार्डची ई-KYC करणं अतिशय अनिवार्य आहे। रेशन कार्डची ई-KYC काय समजून घ्या। सगळ्यात महत्त्वाची अपडेट आपण देत आहोत। चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। बघा तुमचं कुठलंही खातं असो, बँके कुठली असो, पोस्टाचं खातं असो, परंतु तुमचं रेशन कार्डच नसेल तर कुठल्याही बँकेत किंवा तुमचं कुठल्याही पोस्टाच्या खात्यात हे पैसे येणार नाहीत। हे जे एकदा तुम्ही सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे।
कारण सरकारचं असं म्हणणं आहे, जर तुम्ही रेशन कार्डवरती तुमचं ऑनलाईन पद्धतीने नाव नाही दिसलं या महिन्यात तर तुम्हाला कुठल्याही योजनेचा इथून पुढे लाभ हा मिळणार नाही. त्यामुळे रेशन कार्डची KYC करण्यासाठी तुम्हाला रेशन दुकानामध्ये जाऊन तुम्हाला रेशन कार्ड घेऊन सोबत तुमचं आधार कार्ड घेऊन जायचं आहे. तिथं सगळं KYC करून तिथं तुम्हाला सगळंच करायचं आहे. आणि ही प्रोसेस अगदी मोफत आहे. कुणालाही 1 रुपया द्यायची गरज नाही. रेशन दुकानदाराला 1 रुपया द्यायची गरज नाही. जर ही प्रोसेस तुम्ही केली नाही तर तुम्हाला कुठल्याही इतर योजनेचा लाभ मिळणार नाही. सोबतच तुम्हाला इथून पुढे मोफत अन्नधान्यसुद्धा मिळणार नाही. याची सुद्धा सगळ्यांनी दक्षता घ्यावी, कारण तसा GRच निघालेला आहे. शासन निर्णय हा 1 एप्रिलपासून पुढे लागू झालेला आहे. तुम्हाला माहीत नसेल तर मी तुम्हाला सांगतो आहे. बघा, लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका असं देवाभाऊ यांचं वचन आहे. सोबतच आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा ही माहिती दिली आहे. आता कोणत्या बँकेत पैसे जमा होणार बघा, SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया, सोबतच आता आपण बघितलं बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, ॲक्सिस बँक, ICICI बँक, अशा काही महत्त्वाच्या बँकेमध्ये आज खटाखट कुठल्याही क्षणी तुमच्या मोबाईलवरती मेसेज येतील. किती येणार आहेत तर 3,000 रुपये, किंवा जर मागची मिळाली असेल 6,000 रुपये तुमच्या पोस्टाच्या खात्यातसुद्धा आज तुम्हाला पैसे पडणार आहेत. याचीसुद्धा तुम्हाला नोंद घ्यायची आहे. बघा, आता बैठकीमध्ये जे निर्णय झाले ते मी तुम्हाला सांगतो. जर तुम्ही दुबार लाभ घेत असाल तर तुम्हाला एकही हप्ता आता दिला जाणार नाही. आणि ही माहिती आपल्याला आदित्य तटकरे मॅडम यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचलेली आहे. सोबतच जर तुम्ही इथून मागचे हप्ते घेतले नसतील तर तुम्हाला मागच्या हप्त्यात सुद्धा पैसे आले येतील. तुम्हाला काय करायचं आहे, लाडकी बहीण योजना या वेबसाईटवरती जायचं आहे. तुम्हाला तिथं चेक करायचं की तुमचं जे तुमचं अकाउंट जे आहे ते ॲक्टिव्ह तर आहे ना. जर ॲक्टिव्ह असेल तर काही टेन्शन घ्यायचं नाही. आजच लाडक्या बहिणींना लगेच तिथं पैसे मिळायला सुद्धा सुरुवात होणार आहे, कारण तुमची यादी आलेली आहे. आता तुमची यादी कुठं आलेली आहे, कसं बघायचं, काय बघायचं, सगळं सांगतो बघा. परंतु त्याच्या अगोदर जर तुम्हाला 3 गॅस सिलेंडरचे पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर असणं अतिशय आवश्यक आहे. जर महिलेच्या नावावर नसलं तर खूप प्रॉब्लेम होईल. ते तुम्हाला करून घ्यावं लागणार आहे आजच्या आजच. आणि गॅसची तुम्हाला झाल्यानंतर 100% पैसे मिळतील, कारण असा निर्णयच बैठकीमध्ये झालेला आहे. आत्ताच तिघांची बैठक पार पडली आणि त्यात मोठा निर्णय पार पडला. आता अक्षय तृतीयेसाठी मोठा निर्णय म्हणजे 20 लाख लाडक्या बहिणींना देवाभाऊ हे घर देणार आहे. त्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज कुठे करायचा आहे तर ग्रामपंचायत आणि पंचायत समितीमध्ये जाऊन तुम्हाला तो अर्ज करायचा आहे. स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा ही माहिती दिलेली आहे की आपण 20 लाख लाडक्या बहिणींना घर दिलेलं आहे. त्याचे सुद्धा हप्ता आता वितरण सुरू आहे. आता बघा, तुम्हाला मी सांगितलेलं आहे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर आता सगळ्यात तुम्हाला जिल्हे कोणते असणार आहेत ते तुम्हाला मी सांगतो. जिल्हे बघा, पुणे, रायगड, सातारा, सांगली, ठाणे, नाशिक, जालना असे महत्त्वाचे जिल्हे आहेत गरजू. त्या जिल्ह्यांपासून जी सुरुवात आहे ती केली जाणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं अक्षय तृतीयेसाठी तुम्हाला मी गिफ्ट सांगितलं, कोणते जिल्हे आहेत हे सुद्धा सांगितलं. परंतु जर तुम्ही मी सांगतोय आणि हे काम करत नसतील तर तुम्हाला कुठलाही हप्ता येणार नाही. लक्षात घ्या, तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार नाहीत. एवढंच काय तर तुम्हाला कुठलाही लाडकी बहिणीचा सुद्धा हप्ता हा मिळणार नाही. त्यामुळं मी जे आता 3 ते 4 कामं सांगितले तेवढी कृपया करून आजच्या आज करा. कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्याशिवाय तुमचं नाव यादीत येणार नाही. यादी तुमची ग्रामपंचायत आणि पंचायत समितीमध्ये लागलेली असते. सोबतच तुमची अंगणवाडी आहे तिथे सुद्धा तुमची यादी लागलेली आहे. तुम्ही नाव जाऊन बघू शकता. आता तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि कोणाकोणाला पैसे आले त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र.